हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 29वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक सुरू केलेला होता, अणूची संरचना. ठीक आहे, थोडंसं नाही का असं मराठी इंग्लिश असं ठीक आहे ना मिक्स होतं आहे. सो काही टॉपिक आपल्याला थोडेसे त्यांचे इंग्लिश वर्ड असलेलेच माहीत असणं गरजेचं आहे. कारण नाही का आपल्याला आता हायड्रोजन स्पेक्ट्रम, हायड्रोजन स्पेक्ट्रा असं थोडंसं ऑप्शनमध्ये देतानाच ते तसं देतात. सो मग तिथे जाऊन मग पुन्हा आपलं कन्फ्युजन नको की मॅमनी हे नाही या पद्धतीने सांगितलं, ते नाही सांगितलं. ठीक आहे, तेवढ्यासाठी आपण हे असं घेतो. ठीक आहे, थोडंसं सुरुवातीला कठीण वाटेल, पण प्रॅक्टिस जेव्हा होईल तुमची, रेग्युलर रीडिंग वगैरे तुमचं सुरू होईल, तेव्हा ते तुम्हाला ठीक आहे याल तुम्ही त्या फ्लोमध्ये. तर हा ॲटॉमिक स्ट्रक्चर थोडासा आत्ता इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतो बघा. कारण का आत्तापर्यंत इंटरेस्टिंगच होता, फक्त थोडंसं कन्फ्युजन होतं. कारण सायंटिस्ट आणि मॅक्झिमम प्रश्न आपल्याला तिकडेच त्यांच्यावरच विचारले जातात. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं, सगळं पाहिलं. म्हणजे अगदी एखाद्या अणूपासून त्या अणूचा शोध कसा लागला, त्या अणूचं स्ट्रक्चर कसं तयार झालं, आणि आत्ता जे काही स्ट्रक्चर आपण आहे, नील्स बोहरवालं स्ट्रक्चर आहे, ते आपल्याला अभ्यासायचं होतं. पण नील्स बोहरचं स्ट्रक्चरसाठी आपल्याला ज्या 2 डेव्हलपमेंट रिस्पॉन्सिबल होत्या, त्या 2 डेव्हलपमेंट माहीत असणं गरजेचं होतं, की ज्याला सगळ्यात पहिलं आपण म्हणालो ड्युएल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. बरोबर आहे. मग त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन जे आहे, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणजे काय, हे तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. बरोबर. मग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन कोणाला म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कोणाला म्हणतो, सिम्पली इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आलं की काय आठवायचं, विबग्योर. प्रिझममधून बाहेर पडलेले सगळे रेज आहेत ते कोणते आहेत, विबग्योर. कशाच्या आधारावर आपण यांना वेगवेगळ्या कलर्समध्ये दिले आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, लाईट लेक्चरमध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहे. ठीक आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे रॅडिएशन्स इन डिटेल अभ्यासणार आहे. ठीक आहे, पण इथे आपल्याला ॲक्च्युली आधी बेसिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय हे तरी माहिती हवं, जे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. ठीक आहे, मग लाईटमध्ये मी तुम्हाला विबग्योर सांगितलेलं होतं. मग हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, आपल्याला माहिती आहे लाईट हा एकाच लाईट जो आहे तो वेगवेगळ्या 7 कलर्सचा बनलेला आहे. पण आपल्याला दिसताना जो काही विजिबल लाईट आहे तो फक्त आपल्याला एकाच स्वरूपात दिसतो, व्हाईट लाईटच्या फॉर्ममध्ये आहे. बरोबर. मग या व्हाईट लाईटचं जर का आपल्याला त्याच्या कन्स्टिट्युएंट कलर्समध्ये जर का त्यांना वेगळं करायचं असेल, तर आपल्याला तसं मीडियम गरजेचं असतं, किंवा तसं नाही का एक ट्रान्सपरंट मीडियम गरजेचं असतं, जे आपल्याला प्रिझम आहे असं आपण म्हणत होतो. बरोबर आहे. मग ते प्रिझम काय करतं, आपल्याला ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम देतं. बरोबर आहे, वेगवेगळ्या कलर्समध्ये. मग ते कलर्स कशाच्या आधारावर असतात, त्यांच्या फ्रिक्वेन्सी आणि त्यांच्या वेवलेंथच्या आधारावरती असतात. मग हे आपण बघितलेलं होतं काय, वेव्हजच्या स्वरूपातलं वेव्ह नेचर बघितलेलं होतं आपण एखाद्या पार्टिकलचं. आता आपल्याला बघायचं आहे काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण या वेव्हजवरती नाही एक्सप्लेन करू शकलो. ठीक आहे, म्हणजे वेव्ह नेचरच्या स्वरूपामध्ये आपल्याला काही टर्म्स एक्सप्लेन नाही करता आल्या. त्याच्यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं होतं, किंवा त्याच्यासाठी आपल्याला मदत झाली ती म्हणजे पार्टिकल नेचरची. आता हे पार्टिकल नेचर नेमकं काय आहे, मग हे पार्टिकल नेचरच्या थ्रू काही टर्म्स एक्सप्लेन केल्या गेल्या. ठीक आहे, आता पार्टिकल नेचर म्हणजे एक पार्टिकल. आता वेव्हमध्ये आपण काय म्हणालो, लाईट ही कोणत्या फॉर्ममध्ये येते, वेव्हजच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता पार्टिकल नेचर अभ्यासताना काय अभ्यासायचं, लाईट जी आहे ती खूप सारे पार्टिकल्स एकत्र येऊन येते, म्हणजे त्या वेव्हजमध्ये अनेक सारे पार्टिकल्स आहेत, आणि त्या पार्टिकलचं नेचर आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, मग काही टर्म्स अशा आहेत कोणत्या, जसं की आहे ब्लॅक बॉडी रॅडिएशन. ब्लॅक बॉडी रॅडिएशन खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे हे ना नाव थोडंसं खूपच जड वाटतं, पण आहे तर फारच जास्त सोपं. ठीक आहे, ब्लॅक बॉडी रॅडिएशन. त्याच्यानंतर पुढचं आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नंतर काय आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कोणी दिलं, सगळ्यात पहिल्यांदा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला आईन्स्टाईनने. ठीक आहे ना. आणि नंतरचा आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रम. व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. आत्ताच्या ऑप्शनमध्ये विचारलेलं होतं ॲटॉमिक स्पेक्ट्रम, आन्सर नव्हतं ते, पण ॲटॉमिक स्पेक्ट्रम विचारलेलं होतं. तर मग काय आहे ते आपण बघूयात आत्ता. ठीक आहे, पण हे ॲटॉमिक स्पेक्ट्रमच्या आधी आपण ब्लॅक बॉडी रॅडिएशन काय आहे ते बघूया. खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, फार जास्त नाही लोड घेऊ नका. बघा, मग ब्लॅक बॉडी रॅडिएशन म्हणजे काय, रॅडिएशन आहेत म्हणजे काय, रेज. ठीक आहे, रेज आहेत, रॅडिएशन्स आहेत. मग काय होईल, ऐदर ते इमिट होतील, इमिट म्हणजे बाहेर टाकले जातील. ठीक आहे, म्हणजे आता लाईट आला, या पार्टिकलवरती आदळला,
ऐदर तो काय होईल, इमिट होईल किंवा काय होईल, त्याचं ॲब्सॉर्प्शन होईल. इथंपर्यंत क्लिअर आहे इथंपर्यंत क्लिअर. आता बघूयात आपण इमिशन म्हणजे काय आहे ते बघूयात. आणि इमिशनच्या स्वरूपामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं हे बघूयात. ठीक आहे, कशा पद्धतीने असतं ते. सिम्पली ना एक हे सांगते मी तुम्हाला. बघा ना, आपण जर का गॅसवर काहीतरी ठेवलं, म्हणजे एखादी नेट वगैरे ठेवा, पातळ अशी नेट ठेवायची. नेट म्हणजे नाही का स्टीलची वगैरे अशी तार ठेवायची पातळ. ठीक आहे ना. आपण काहीतरी गरम करतो त्याच्यावरती असं नाही का ते फुलके वगैरे भाजतात त्या टाईपची जी नेट असते ती ठेवायची गॅसवरती. आणि ते काय आहे, आता ती म्हणजे काय आहे, सॉलिड आहे. काय आहे ती, सॉलिड आहे. मग सॉलिडवरला आपण गॅसवरती ठेवलंय, गॅस चालू करायचा, पेटवायचा. म्हणजेच आपण या सॉलिडला काय करतोय, याला आपण काय करतोय, हीट करतोय. आहे बरोबर. या सॉलिडला आपण हीट केल्यानंतर त्या सॉलिडमध्ये असणारे जे पार्टिकल्स असतात ना, काय दिसून येतं आपल्याला. जर का तुम्ही ती नेट ठेवलीत आणि तिला हीट करताय, तुम्हाला दिसेल की तिचा कलर काही ठराविक वेळाने असा रेड होतो. आहे बरोबर. तुम्ही तिला हीट करत राहिलात, अजून हीट करत राहिलात, तर तिचा कलर रेडकडून ब्ल्यूकडे जातो, म्हणजे तिचा कलर चेंज होतोय. आहे क्लिअर आहे. हे झालं सॉलिड. त्या सॉलिडला आपण हीट केलं, मग त्याचा रेड कलर होतोय. म्हणजे या सॉलिडमधले जे पार्टिकल्स आहेत ते काय करतायत, रॅडिएशन इमिट करतायत. काय करतायत पार्टिकल्स, रॅडिएशन इमिट करतायत. पण आत्ता तुम्ही हीट करताय, नॉर्मली हीट करताय. ठीक आहे. मग ते रेड होतंय, म्हणजे रेड कलरची फ्रिक्वेन्सी सगळ्यात काय असते, कमी. आहे बरोबर. फ्रिक्वेन्सी ज्यांची कमी, सगळं साऊंडमध्ये शिकलेलो आहे आपण, म्हणून ते मागचे लेक्चर एवढे महत्त्वाचे होते. नाही तर मग एवढे लेक्चर एकाच टॉपिकला नाही का असं. ठीक आहे. मग हे असं त्यासाठी होतं की ते इन डिटेल तिकडे व्हायला पाहिजे त्याच्यासाठी, कारण मग इकडे पुढे प्रत्येक वेळी ते एक्सप्लेन करणं शक्य नाही ना. म्हणून काय म्हणाले मी, पार्टिकल्स आहे तर पार्टिकल्सना आपण हीट केलं. ठीक आहे. हीट आली पार्टिकल्सकडे की पार्टिकल काय करतील, रॅडिएशन्स म्हणजे ती हीट किंवा ते एका ठराविक वेवलेंथचे, ठराविक फ्रिक्वेन्सीचे रॅडिएशन इमिट करायला सुरुवात करतील. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वेवलेंथ म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता फक्त मी इथे एक मुद्दा सांगते की ज्याची फ्रिक्वेन्सी ज्यांची कमी त्यांची वेवलेंथ जास्त असते. फॉर एक्झाम्पल रेड कलरची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त, वेवलेंथ कमी. ठीक आहे. मग थोड्या वेळाने काय होईल बघा, हे जे रॅडिएशन्स आहेत ना, तुम्ही अजून इंटेन्स करत गेलात, त्याला ती हीट तुम्ही अजून वाढवत गेलात, काय होईल, हे काय करतील, अजून जास्त फ्रिक्वेन्सीचे काय करतील, रॅडिएशन इमिट करायला सुरुवात करतील. आहे ठीक. मग तसंच ते काय होतं, रेडचं ब्ल्यू होतं, ब्ल्यूचं नंतर अगदीच व्हाईट होऊन जातं. ठीक आहे ना. हे झालं आपलं इमिशन, हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे, क्लिअर. त्याच पुढे दुसरा मुद्दा आहे आपला ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, एखादी इथे काहीतरी आहे, ठराविक अशी ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. या ऑब्जेक्टवरती तुम्ही लाईट रेज मारलेत. ठीक आहे. आता हे लाईट रेज काय करतील, काही रेज ॲब्सॉर्ब करतील. आहे बरोबर. काही रेज ॲब्सॉर्ब करतील, काही रेज ट्रान्समिट करतील. आहे बरोबर. काही ॲब्सॉर्ब केले, काही ट्रान्समिट केले आणि काही काय केले, इमिट केले. आहे ठीक. म्हणजे बाहेरच टाकले. ठीक आहे. काही पुढे ट्रान्सफर केले. मग हे सगळं काहीच का, पूर्णच्या पूर्ण का नाही होते, नाही का. म्हणजे हे काय करत नाही आहे, पूर्णच ॲब्सॉर्ब का नाही करत आहे रॅडिएशन, ही काहीच ॲब्सॉर्ब का करते. कारण आपली ना, बघा ना, एखादी आपली सवय असते की आपल्याकडे थोडेसे पैसे आले, ठीक आहे ना, की आपण त्यातले थोडेफार का होईना खर्च करतोच. ठीक आहे ना. मग हा झाला पहिला ऑप्शन. पण काही जे असतात ना, काही मुलं अशी असतात, मुली अशा असतात की नाही की ते फारच जास्त पैसे खर्चच नाही करत, नाही का. म्हणजे कितीही पैसे आले तरी ते खर्चच नाही करत. मग त्यांना आपण काय म्हणायचं माहिती आहे का, आयडियल म्हणायचं. काय म्हणायचं, आयडियल म्हणायचं. आयडियल नसतात पण म्हणायचं. मग तसंच जे म्हणजेच काय करतात, सगळेच्या सगळे पैसे काय ठेवतात, सांभाळून ठेवतात. तसंच आलेले सगळेच्या सगळे रॅडिएशन ॲब्सॉर्ब करून ठेवले, मग आपण त्याला म्हणायचं आयडियल बॉडी. आणि त्याच आयडियल बॉडीला आपण म्हणतो ब्लॅक बॉडी. आणि ही ब्लॅक बॉडी जर का सगळेच्या सगळे रेज इमिट करत असेल तर त्याला आपण म्हणतो ब्लॅक बॉडी रॅडिएशन. किंवा
हे आयडियल बॉडी कशाला म्हणायचं की जी पडलेले सगळेच्या सगळे रेज एदर ॲब्सॉर्ब करेल किंवा सगळेच्या सगळे इमिट करेल, मग तिला काय म्हणायचं आयडियल बॉडी. आणि जर काही आयडियल बॉडी सगळे रेज इमिट करते, मग तिला तिने इमिट केलेल्या रेजना काय म्हणायचं आपण, रॅडिएशन म्हणायचं. झालं ब्लॅक बॉडी रॅडिएशन. किती इझी आहे, याच्यामध्ये काहीच नव्हतं की एवढंच असं काहीतरी कठीण वाटेल वगैरे. एकदा बघून घेते, तुम्हाला सांगायचं काही यामध्ये राहिलं आहे का. ठीक आहे, एवढं इथंपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला की ब्लॅक बॉडी रॅडिएशन म्हणजे काय. रॅडिएशन म्हणतोय म्हणजे ऐदर ते इमिट करतील किंवा ॲब्सॉर्ब करतील. मग इमिट करताना कोणतं एक्झाम्पल सांगितलं मी, सॉलिडला आपण हिट केलं, मग त्या सॉलिडमध्ये असलेले पार्टिकल रॅडिएशन इमिट करतात एका ठराविक फ्रिक्वेन्सीचे, एका ठराविक वेवलेंथचे. आणि त्या रॅडिएशनला जो कलर असेल, आपण नाही का विबग्योर पाहिलेलं होतं, म्हणजेच काय त्या फ्रिक्वेन्सीनुसार त्या वेवलेंथनुसार आपण तो स्पेक्ट्रम तयार केलेला होता. ठीक आहे, मग ज्या फ्रिक्वेन्सीचे किंवा ज्या वेवलेंथचे रॅडिएशन इमिट केले जातील तो कलर आपल्याला तिथे दिसेल आहे. ठीक, आणि नंतर आला ॲब्सॉर्प्शनवाला मुद्दा. मग म्हणाले एक बॉडी आहे, आपण त्याच्यावरती लाईट रेज मारले, मग ते काय करतात, काही ॲब्सॉर्ब करतात, काही ट्रान्समिट करतात, काही इमिट करतात आहे. बरोबर, म्हणजेच काय रे, सगळेच्या सगळे ॲब्सॉर्ब का नाही करत, कारण हे कसे असतात, इम्परफेक्ट ॲब्सॉर्बंट असतात. कोणतीही बॉडी जे असते किंवा कोणताही मॅटर जो असतो तो रॅडिएशनचा एक इम्परफेक्ट ॲब्सॉर्बंट असतो. म्हणजे तो ना पूर्णच्या पूर्ण नाहीच ॲब्सॉर्ब करू शकत. कोणताही इम्परफेक्ट कोणताही मॅटर असू द्या, तो सगळेच्या सगळे नाहीच करू शकत. म्हणजे नाही, कोणीही असू द्या, सगळेच्या सगळे पैसे नाही, थोडे काही ना खर्च करतोच, हो ना, असं झालं मग ते. आणि जो काहीच नाही, मग आयडियल बॉडीची कन्सेप्ट आली इथून. मग आयडियल बॉडी कोणाला म्हणाले, जे ऐदर सगळेच्या सगळे ॲब्सॉर्ब करते किंवा सगळेच्या सगळे इमिट करते, त्याला आपण म्हणालो आयडियल बॉडी. आणि या आयडियल बॉडीने इमिट केलेले जे रॅडिएशन असतात त्या रॅडिएशनला आपण म्हणतोय ब्लॅक बॉडी रॅडिएशन. पण रियालिटीमध्ये अशी कोणतीही बॉडी एक्झिस्ट करत नाही. हे फक्त काय आहे, आपला एक एक्सपेरिमेंट आहे किंवा आपण फक्त इथे आपली हे एक कन्सेप्ट आहे. ॲक्च्युअली रिअलमध्ये असं नसतं, पण आपल्याला ते दिले बुकमध्ये, तर आपल्याला माहिती हवं. हे झालं ब्लॅक बॉडी रॅडिएशन. आता त्यानंतर पुढे आलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. बरोबर, आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, किंवा ही जी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची कन्सेप्ट पाहण्याआधी बघा, हे जे काही ब्लॅक बॉडी रॅडिएशन आहे ते टोटली कशावरती डिपेंड असतं, ते डिपेंड असतं पूर्णपणे टेम्परेचरवरती. सांगितलं ना आपण हीट करतोय तसं. मग मला सांगा, जसजसं आपण टेम्परेचर वाढवू तसतशी फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. आणि फ्रिक्वेन्सी वाढेल म्हणजे त्याची वेवलेंथ काय होणार आहे, कमी होणार आहे ना, वेवलेंथ कमी होईल. सिमिलरली टेम्परेचर कमी केलं, फ्रिक्वेन्सी पण कमी आणि वेवलेंथ काय होईल, वाढेल. हे अशा पद्धतीने असतं. पण एक क्लासिकल थेरी होती, ती पाहण्याची आपल्याला गरज नाही आहे. ती क्लासिकल थेरी हे सगळं एक्सप्लेन नाही करू शकली. मग हे जे सगळं पार्टिकल नेचर होतं, ते पार्टिकल नेचर एक्सप्लेन कोणी केलं, ते एक्सप्लेन केलं प्लँक्स क्वांटम थेरीने. प्लँक्स क्वांटम थेरीने एक्सप्लेन केलं. मग प्लँक्स क्वांटमनी किंवा प्लँकनी काय सांगितलं, या थेरीने काय सांगितलं, तर प्लँक क्वांटम थेरी असं म्हणाली की ॲटम असेल, कोणताही ॲटम असेल किंवा कोणताही मोलिक्यूल असेल, तो जेव्हा एनर्जी इमिट करेल, किंवा ती एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, तर ती कंटिन्युअस मॅनरमध्ये नसते. काय म्हणाला तो, ती कंटिन्युअस मॅनरमध्ये नसते. मग कशी असते, डिस्क्रीट मॅनरमध्ये असते. कशी असते, डिस्क्रीट मॅनरमध्ये. आता हे डिस्क्रीट, कंटिन्युअस मॅनर, प्लँक्स क्वांटम, इमिशन, ॲब्सॉर्प्शन काय झालं, हे सगळंच कन्फ्युजन झालं नाही का. बघा, प्लँक्स क्वांटम थेरी लाईटच्या वेळे ही पण सांगितलेली होती, सगळ्यात सुरुवातीला सांगितलेली होती. बघा आठवत असेल तर, ठीक आहे ना, की लाईटचं पार्टिकल नेचर हे प्लँक्स क्वांटम थेरीच्या थ्रू एक्सप्लेन केलं गेलं. आणि जेव्हा त्या पार्टिकल्सना आपण फोटॉन्स असं सांगितलेलं होतं. मग तीच प्लँक क्वांटम थेरी काय सांगितलं होतं, प्लँक्स क्वांटम थेरीने, की कोणताही ॲटम असेल, अणू असेल किंवा मॉलिक्यूल असेल, तो जेव्हा एनर्जी तो ॲब्सॉर्ब करेल आहे. बरोबर, एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, ॲक्सिलरेट होईल
आहे बरोबर, एक्सायटेड स्टेटला जाईल किंवा तो एनर्जी इमिट करेल, लो एनर्जी लेवलला येईल. आहे बरोबर. मग असं झाल्याच्या नंतर हे कसं होतं, कंटिन्युअस मॅनरमध्ये होत नाही. म्हणजे तो कंटिन्यू एनर्जी ॲब्सॉर्ब करत चाललाय नाही होत. तो कसा होतो, डिस्क्रीट मॅनरमध्ये होतो. मग आता हे कंटिन्युअस डिस्क्रीट नाही का, फार हेच हे झालं. डिस्क्रीट म्हणजे ना लक्षात घ्या की असं 1 2 3 4 अशा फॉर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल या आहेत स्टेअर्स आहे, ठीक. म्हणजे आता काय, या ॲटमनी एनर्जी काय केली, ॲब्सॉर्ब केली. एनर्जी ॲब्सॉर्ब केल्याच्या नंतर तो इथून ना, हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, हे थर्ड आहे आणि हे आहे फोर्थ. ठीक आहे. आता ही एनर्जी आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो डायरेक्ट कुठे जाईल, इथे जाईल सेकंडला. सेकंडमधून कुठे जाईल, थर्डला. थर्डमधून कुठे जाईल, फोर्थला जाईल. आहे. या मॅनरला आपण म्हणतो डिस्क्रीट मॅनर. म्हणजे एका ठराविक लेवलला, म्हणजे त्याने एनर्जी इमिट केल्या, एनर्जी ॲब्सॉर्ब केली. ठीक आहे. समजा त्याला एकापासून या 1 वरून 2 वर जाण्यासाठी त्याला एनर्जी किती हवी आहे, 2 एवढी एनर्जी हवी. एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, मी असंच तुम्हाला नंबर सांगते. त्याला 2 एवढी एनर्जी हवी आहे, पण त्याच्याकडे आत्ता एनर्जी केवढी आहे, 1.5 एवढी एनर्जी आहे. मग मला सांगा, तो इथे जाऊन बसेल का, नाही. ठीक आहे, नाही. मग जेव्हा त्याच्याकडे 2 एवढी एनर्जी होईल तेव्हाच तो इथून दुसऱ्यावरती जाईल. याला म्हणायचं डिस्क्रीट मॅनर. म्हणजे त्याला इथून इथे जाण्यासाठी एक ठराविक एनर्जी हवीच आहे. ठीक आहे. मग कंटिन्युअस मॅनर कोणता, कंटिन्युअस मॅनर हा सगळा असा. ठीक आहे. म्हणजे आता याला असं ठराविक काही एनर्जी नको आहे. ठीक आहे. मग त्याला इथून जर का इथे जायचं आहे आणि त्याच्याकडे थोडीशी एनर्जी वाढले तर तो इथून इथे जाऊ शकतो. पण डिस्क्रीट मॅनरमध्ये तो इथून दोघांच्या मध्ये तरंगत नाही राहू शकत. आहे ना, क्लिअर आहे ना. याला आपण म्हणतोय की जरी ॲटम किंवा मॉलिक्यूल एनर्जी ॲब्सॉर्ब करतायत किंवा इमिट करतायत तर ते कंटिन्युअस मॅनरमध्ये नसतं. म्हणजे अशा फॉर्ममध्ये नसतं की किती पण एनर्जी असली तरी पुढे चाललाय आणि कमी झाली की मागे आलाय. नाही होत तसं. ते कसं असतं, डिस्क्रीट मॅनरमध्ये असतं. आणि डिस्क्रीट मॅनर म्हणजे हा असा की एका स्टेजवरून दुसऱ्या स्टेजवर जाण्यासाठी एक ठराविक एवढी एनर्जी त्याला हवीच असते. ठीक आहे. आणि या 2 डेव्हलपमेंट खूप महत्त्वाच्या होत्या बोर्सच्या मॉडेलमध्ये. तुम्हाला पुढे जाऊन ते कळेल. हे झालं काय, प्लँक्सने आपल्याला एवढं सांगितलं. नंतर आपण आता पुढे गेलो. म्हणजेच काय बघा, जेव्हा टेम्परेचर कमी असेल म्हणजेच काय, लो फ्रिक्वेन्सीचे. टेम्परेचर कमी, फ्रिक्वेन्सी कमी. टेम्परेचर वाढलं, फ्रिक्वेन्सी वाढली. आहे क्लिअर इथंपर्यंत. आपण पुढे गेलो. मग यांच्याकडे ना, या ॲटमकडे 2 ऑप्शन असतात. किती ऑप्शन असतात, 2. ते ऑप्शन बघूयात आपण. हे तर ठीक आहे ना. बरं चला इथे आपण टाकूयात. बघा, सगळ्यात पहिलं ऑप्शन, त्यांच्याकडची एनर्जी वाढली किंवा त्यांना काय करायचं आहे, इथून काय करायचं आहे, खाली यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे या दुसऱ्यातून खाली यायचं आहे. तर त्यांना ठराविक एवढी एनर्जी काय करावी लागणार, इमिट करावी लागणार. आहे बरोबर. मग ते असं करू शकतात का, त्यांना जर ती एनर्जी इमिट करायची आहे, मग समजा फॉर एक्झाम्पल जर का आपण असं दिलं की आपण काहीतरी एखादी वस्तू घेतलेली आहे. ठीक आहे. आपण एखादी कोणती वस्तू घेतलेली आहे आणि त्याचे आपल्याला काहीतरी 1000 रुपये पे करायचे आहेत. किती करायचे आहेत, 1000 रुपये पे करायचे आहेत. आणि आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन असा आहे की आपण त्याला 1000चीच नोट देतोय आणि ते पे करतोय. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आपल्याकडे असा आहे की बघा ना, की आपण त्याला 10-10च्या 100 नोटा देतोय आणि मग पे करतोय. ठीक आहे. हा झाला दुसरा ऑप्शन. ठीक आहे. आपण कोणता यूज करू, पहिला यूज करू ना, की नाही 1000 दिले विषय संपला. एवढे कुठे 100 10-10च्या 100 नोटा द्या, नाही का. पण इलेक्ट्रॉनच्या बाबतीत किंवा ॲटम्सच्या बाबतीत जी पहिली कंडिशन असते ना, ठीक आहे, किंवा ब्लॅक बॉडीच्या बाबतीत जी पहिली कंडिशन असते ती खूप काय असते, योग्य असते. म्हणजे जसं मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की युनिवर्समधली कोणतीही गोष्ट असू द्या ती नेहमी लो एनर्जीला राहणं प्रिफर करते. आहे बरोबर. सिमिलरली इथे सुद्धा तसंच होतं. म्हणजेच हे जे ॲटम आहेत किंवा हे जे मॉलिक्यूल आहेत ते काय करतात, समजा त्यांना 2000 एवढी एनर्जी काय करायचे, इमिट करायचे. मग ते काय करतात, स्मॉल पार्टिकलमध्ये किंवा स्मॉल एनर्जी जास्त पार्टिकलच्या रूपात देतात. म्हणजे ही वाली 10-10चे 100 देऊन टाकतात. ठीक आहे. असं कोणाच्या बाबतीत होतं, यांच्या बाबतीत होतं. का, कारण त्यांना लो एनर्जी ऑर्बिटला राहायचं असतं किंवा लो एनर्जी लेवलला त्यांना राहायचं असतं. ठीक आहे. लो एनर्जी लेवल म्हणजे आपण म्हणतो ग्राउंड स्टेट आणि हाय एनर्जी लेवल म्हणजे आपण म्हणतो एक्साइटेड स्टेट. ठीक आहे. तुम्हाला कळतंय होप सो. हा पार्ट मी एकदा पुन्हा एक्सप्लेन करते. मी असं म्हणाले
की आपण हे जे बघतोय ना प्लँक्स क्वांटमनी पार्टिकल नेचर एक्सप्लेन केलं, ठीक आहे. पण पार्टिकल नेचरमध्ये मी काय म्हणाले, प्लँक्स काय म्हणाला, मी नाही प्लँक्स असं म्हणाला की ॲटम किंवा मॉलिक्यूल जेव्हा एनर्जी इमिट करतील किंवा ॲब्सॉर्ब करतील तर ते कंटिन्युअस मॅनरमध्ये नाही डिस्क्रीट मॅनरमध्ये करतील. पण डिस्क्रीट मॅनरमध्ये ती एनर्जी इमिट करताना ते काय करतात, स्मॉल एनर्जी खूप जास्त पार्टिकलच्या फॉर्ममध्ये देतात, म्हणजे जास्त पार्टिकल तयार करतात आणि त्यांची एनर्जी कशी असते, स्मॉल असते. या फॉर्ममध्ये ते काय करतील, इमिट करतील. आपल्यासारखं नाही, या एक्झाम्पलवरून लक्षात आलेलं असेल. आता आपण इथून पुढे गेलो, हे झालं म्हणजे हे पार्टिकल नेचर आणि हे दोन्ही काय झालं आपल्याला एक्सप्लेन झालं. एक मिनिट फक्त, येस ठीक आहे. आता पुढे आला आपला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ठीक आहे. हे एवढंच होतं आपलं पार्टिकल नेचर. होपसो की तुम्हाला कळालेलं असेल. एकदा आपण क्विक रिकॅप घेऊयात लास्टला, ठीक आहे. काय म्हणाले मी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे पण काय अगदी सोपं आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कशाला म्हणायचं बघा. आता आपण एखादं मेटल आहे, ठीक आहे ना, हे मेटल आहे. या मेटलमध्ये काय असणार आहेत, पार्टिकल्स असणार आहेत. पार्टिकल्स म्हणजेच काय आहे, ॲटम आहे. ॲटम आहे म्हणजेच त्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन पण असणार आहेत, आहे करेक्ट, इलेक्ट्रॉन पण असणार आहेत. आता आपण काय बघतोय, पार्टिकल नेचर बघितलं आपण, आहे बरोबर. मग वेव्हचं पार्टिकल नेचर, आपल्याला लाईटचं पार्टिकल नेचर आता इथे उपयोगी येतं. काय होतं, हा मेटल आहे, या मेटलवरती आपण काय टाकले, लाईट रॅडिएशन टाकले किंवा रॅडिएशन टाकले. पण ते रॅडिएशन किंवा तो लाईट कोणत्या फॉर्ममध्ये असेल, पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असेल. आईन्स्टाईननी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला. कोणी केला, आईन्स्टाईननी एक्सप्लेन केला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ठीक आहे. मग हे जे पार्टिकल्स आहेत किंवा आता जे रॅडिएशन आले, ते रॅडिएशन काय करतील, यांच्यावरती येऊन आदळतील. आता हे रॅडिएशन यांच्यावरती येऊन आदळले. रॅडिएशन म्हणजेच काय, वेव्हजमध्ये खूप सारे पार्टिकल आहेत, ठीक आहे. आणि ते पार्टिकल आले आणि या पार्टिकलवरती, या इलेक्ट्रॉनवरती आदळले. मग त्यांच्याकडे जी एनर्जी आहे, कोणाकडे, या पार्टिकल्सकडे जी एनर्जी आहे, त्या लाईटच्या पार्टिकल्सना काय म्हटलं यांनी, फोटॉन म्हटलं, ठीक आहे. मग या फोटॉननी काय केलं, हे या इलेक्ट्रॉनवरती आदळले आणि इलेक्ट्रॉन वाटच बघत असतात की कधी एकदा बाहेर पडायला मिळतंय, हो नाही का. म्हणजे ते तसं असतं नाही का, आपल्याला कधी घराच्या बाहेर जायचं, खूप बसून बोर झालंय, तर आपल्याला असा एक चान्स हवा असतो की कोणता चान्स भेटतो की नाही जरासं बाहेर जाऊन यायला होईल, नाही का. अशा पद्धतीचंच काहीतरी हे असतं की हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते असे वेटच करत असतात की काहीतरी कोणीतरी येत आहे, एनर्जी देत आहेत, आणि मग आम्ही ठीक आहे सुटतोय, फ्री होतोय, हो ना. मग इकडून हे फोटॉन्स आले. फोटॉन्सनी स्वतःकडची एनर्जी यांना दिली आणि यांना पुरेशी एनर्जी मिळाली, पुरेशी फ्रिक्वेन्सी मिळाली, ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे यांना ती पुरेशी फ्रिक्वेन्सी मिळाली की जे तेव्हा बाहेर जाऊ शकतील. म्हणजेच काय, आपल्याला 10 रुपयाची वस्तू आणायची आहे, ठीक आहे, आणि आपल्याला सांगितलं जा आणि ती घेऊन ये, आणि दिले 5च रुपये, तर आपण जाऊ का, नाही जाणार. मग ती वस्तू आणण्यासाठी 10 रुपये द्यायला हवेत, तेव्हाच आपण बाहेर पडू शकणार आहे. सेम तसंच आहे, यांना बाहेर पडण्यासाठी तेवढी एनर्जी लागते, तेवढी जेव्हा त्यांना मिळेल तेव्हाच ते बाहेर पडतील. त्याच्यापेक्षा कमी आली तर नाही पडणार. पण त्याच्यापेक्षा जास्त आली तर काय होईल, आपल्याकडे जे काही आपल्याला घ्यायचं आहे, एखादी वस्तू जर का आपल्याला घ्यायची आहे, तर आपण काय करू, आपल्याकडे तेवढेच पैसे आहे तर आपण तेवढ्यामध्येच भागू, नाही का. जास्त आले तर आपण काय करणार, अजून 2 गोष्टी घेऊन येणार, 2 ठिकाणे जास्त फिरून येणार, आहे बरोबर. सिमिलर तसंच होतं, यांना जेव्हा कमी एनर्जी मिळते तेव्हा मात्र बाहेर नाही जाते. पुरेशी मिळाली म्हणजे तिला थ्रेशोल्ड म्हणतोय, तेव्हा बाहेर जातील. पण जेव्हा जास्त मिळते, जास्त मिळाल्यावर काय करतात, यांना कायनेटिक एनर्जी मिळते आणि हे काय करतात, मूव्ह करत बाहेर जातात, व्हायब्रेट होत निघाले बाहेर, आहे ठीक. आणि यालाच आपण म्हणतोय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पण ही जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे ती डिफरंट मेटलमध्ये डिफरंट असते, वेगवेगळ्या धातूंमध्ये ही कशी असते, वेगवेगळी असते. डिफरंट इन डिफरंट मेटल्स. क्लिअर मुद्दा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा क्लिअर. म्हणजे ठराविक एनर्जी मिळाली, ठीक आहे, झाले फ्री. जास्त मिळाली, कायनेटिक एनर्जी झाले, एक्साइटेड झाले, ॲक्सिलरेट झाले, अजून जास्त पुढे जाऊन आले. क्लिअर. हा झाला होता आपला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग पुन्हा प्रश्न आला की नेमकं हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याचं नेचर नक्की कसं आहे.
बरोबर ना, कारण याच्यातून जेव्हा ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतील म्हणजे रॅडिएशनच बाहेर पडणार आहेत, पुन्हा काय लाईट इमिट होणार आहे. कोणत्या फ्रिक्वेन्सीचा, ज्या फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रॉन बाहेर पडतील त्या फ्रिक्वेन्सीचा लाईट आपल्याला दिसेल, त्या वेव्हलेंथचा लाईट आपल्याला दिसेल आहे. बरोबर. मग पुन्हा प्रश्न आला की नेमकं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रॅडिएशन आहेत ते एक वेव्हचा फॉर्म आहेत की पार्टिकलचा फॉर्म आहेत. मग आपण त्या दोघांना एकत्र केलं आणि प्लँक क्वांटम थेअरीच्या साहाय्याने आपण याला ड्युएल नेचर असं म्हणालो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचं ड्युएल नेचर आपण कशाच्या मदतीने एक्सप्लेन केलं? प्लँक क्वांटम थेअरीच्या मदतीने एक्सप्लेन केलं. आता आपल्याला पुढे आलं ॲटॉमिक स्पेक्ट्रम. आपला मुद्दा आला. बोर्सनी ना हे सगळे मुद्दे लक्षात घेतलेले होते हां, म्हणून आपल्याला ते शेल सबशेल इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढली मग दुसरा उडी मारली तो पार्ट आला. आता आपण बघतोय ॲटॉमिक स्पेक्ट्रम. ॲटॉमिक स्पेक्ट्रममध्ये काय होतं बघा. हां, इलेक्ट्रोमॅग्नेट हा आपला ॲटम आहे. आपण आत्तापर्यंत शिकलो की हा आहे आपला ॲटम. आपण आत्तापर्यंत शिकलो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन आले, ठीक आहे, एखाद्या यातल्या पार्टिकलवरती आदळले की त्या पार्टिकलला एनर्जी मिळेल. मग समजा इथे आहे आपला इलेक्ट्रॉन आहे, ठीक, हा आहे इलेक्ट्रॉन. इकडून रॅडिएशन आले, आदळले इलेक्ट्रॉनवरती, काय केले, इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली, इलेक्ट्रॉन ॲक्सिलरेट झाला, एक्सायटेड स्टेटला गेला, जंप केली वरच्यामध्ये, म्हणजे हाय एनर्जी लेवलला तो गेला. आत्ता कुठे होता तो? ग्राउंड एनर्जी लेवलला होता, म्हणजेच ग्राउंड स्टेटला होता. आणि ग्राउंड स्टेट म्हणजे लो एनर्जी लेवल असते. ग्राउंड स्टेट म्हणजेच लो एनर्जी लेवल असते. इथंपर्यंत क्लिअर? पुढे एनर्जी मिळाली, एक्सायटेड झाला, ॲक्सिलरेट झाला, उडी मारली, पुढच्या ऑर्बिटमध्ये, वरच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे हाय एनर्जी लेवलमध्ये गेला, म्हणजेच एक्सायटेड स्टेटमध्ये गेला. एक्सायटेड स्टेटमध्ये गेला म्हणजेच हाय एनर्जी लेवलला गेला. इथंपर्यंत क्लिअर? ठीक आहे. आता हाय एनर्जी लेवलला गेला, कायम तिथे राहू शकतो का? नाही राहू शकत. कोणी आपण कितीही धावपळ केली तरी एकदा तरी कधीतरी थकवा आल्यानंतर आपण मूळ जागी परत येऊन बसतोच की. ठीक आहे. सिमिलरली तसंच इकडे होतं की याच्यामध्ये जेव्हा इकडची एनर्जी तो इमिट करतो, कायम इकडे हाय एनर्जी लेवलला राहणार नाही, कारण आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही लो एनर्जी ऑर्बिटला किंवा लो एनर्जी लेवलला राहण्याचा प्रयत्न करत असते. आणि सिमिलरली इलेक्ट्रॉनही तसंच करतो. इलेक्ट्रॉन काय करतो? इथे गेल्यानंतर हाय एनर्जी एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर काही ठराविकच वेळी तिथे राहतो, कंटिन्युअस राहत नाही. ठीक आहे. काही ठराविक वेळेनंतर तो काय करेल? एनर्जी इमिट करेल. एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये इमिट करेल? रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये इमिट करेल. कोणत्या फॉर्ममध्ये? रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये ऊर्जा उत्सर्जित करेल. ठीक आहे. मग ती ऊर्जा उत्सर्जित केली, ऊर्जा तेवढी टाकून दिली, बाहेर टाकून दिली, मग पुन्हा एनर्जी कमी झाल्यावर स्वतःच्या मूळ एनर्जी लेवलला येईल. पण हा मॅनर कसा आहे रे? डिस्क्रीट आहे का? डिस्क्रीट आहे. म्हणजे इथे मध्ये कुठेतरी राहील का इलेक्ट्रॉन? नाही राहणार. म्हणजे हा मॅनर कसा आहे? डिस्क्रीट आहे. आता लक्षात आलं डिस्क्रीट आणि कंटिन्युअस म्हटलं असतं ना तर इथून आपला चालत जातो, इकडे येतोय असं झालं असतं. ठीक आहे. पण इकडे डिस्क्रीट मॅनरमध्ये होते, म्हणजे इथून त्याला इथेच जावं लागेल आणि इथून त्याला इथेच यावं लागेल. आहे क्लिअर इथंपर्यंत? हे झालं आपलं ॲटॉमिक स्पेक्ट्रम. मग हायड्रोजन स्पेक्ट्रम काय आहे? मग इथे रॅडिएशन जे इमिट करतायत ना ते रॅडिएशन ज्या वेव्हलेंथचे असतील ना, ते रॅडिएशन ज्या वेव्हलेंथचे किंवा ज्या फ्रिक्वेन्सीचे असतील त्याचा त्या फ्रिक्वेन्सीचा आणि त्या वेव्हलेंथचा लाईट आपल्याला दिसणार आहे. कुठे गेलं? विबग्योरवाला. ठीक आहे. त्या एनर्जीचा लाईट आपल्याला दिसेल त्या वेव्हलेंथचा. मग हायड्रोजन स्पेक्ट्रम काय आहे? हायड्रोजन स्पेक्ट्रम म्हणजे सिम्पली आता आपण म्हणू की हायड्रोजन कुठे या एक्सायटेड स्टेटला जातोय, तर बघा हां, इकडे हा झाला हायड्रोजनचा न्यूक्लियस, ही एकच आहे हायड्रोजनकडे, आहे ना, बरोबर? एकच आहे. ओके, ठीक आहे. मग याला एनर्जी मिळाली, ठीक आहे, याच्यावरती येऊन आदळले, याच्यावरती येऊन हे आदळले, कोण? रॅडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन येऊन आदळले याच्यावरती. हा एक्सायटेड झाला, एक्सायटेड जाऊन दुसऱ्याच ह्याच्यामध्ये गेला, मग त्याला आपण काय म्हणतो? एक्सायटेड हायड्रोजन ॲटम असं म्हणतो. एक्सायटेड हायड्रोजन ॲटम या स्टेटला तो जातो. पण कायम राहणार आहे का? नाही. लगेच एनर्जी इमिट करतो. कोणत्या फॉर्ममध्ये? रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये. आणि पुन्हा आपल्या मूळ जागी परत येतो. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो हायड्रोजन स्पेक्ट्रम.
ठीक आहे. ज्या 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 वेवलेंथचा ज्या फ्रिक्वेन्सीचा लाईट इमिट करेल तो लाईट आपल्याला तिथे दिसेल. हे होतं ॲटॉमिक स्पेक्ट्रम, हायड्रोजन स्पेक्ट्रम. आणि आता त्याच्या पुढचा पार्ट आहे आपला बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेलनी या सगळ्याचा अभ्यास केला आणि या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी असं सांगितलं की जर का हा जर का एक ॲटम आहे तर याला एक इथे न्यूक्लियस आहे, या त्याच्या ऑर्बिट आहेत, ठीक आहे ना. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्ह चार्ज असतात. इथे सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे सेंटरमध्ये कोण असतात, सेंटरमध्ये असतात प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. कोण असतात, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तो असं म्हणाला की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती एका ठराविक अशा ऑर्बिट्समध्ये काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात सर्क्युलर मॅनरमध्ये. ठीक आहे, सर्क्युलर मॅनरमध्ये. नील्स बोहर पुढे जाऊन असं म्हणाला की जेव्हा या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढेल, ठीक आहे, एनर्जी लेवल काय असते बघा, याच्यावरती प्रश्न आलेला होता. ही कोणती आहे, थर्ड लेवल आहे, थर्ड ऑर्बिट आहे. ठीक आहे. नील्स बोहर असं म्हणाला की जेव्हा याच्याकडची एनर्जी वाढेल, ठीक आहे, तेव्हा हा इलेक्ट्रॉन पुढच्या ऑर्बिटमध्ये काय करेल, जंप करेल. त्याच्याकडची एनर्जी कमी झाली की तो पुन्हा आपल्या ऑर्बिटमध्ये परत येईल. कशाच्या साहाय्याने एक्सप्लेन केलं, त्या दोन डेव्हलपमेंटच्या आधारावरती. आता कळालं नील्स बोहरचं मॉडेल. आणि त्यांनी या ऑर्बिट्सना नावं अशी दिली KL, M आणि N अशी नावं दिली. ठीक आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन राहू शकतात याचासुद्धा एक फॉर्म्युला दिला की जो फॉर्म्युला होता 2n² असा. ठीक आहे. मग K ही फर्स्ट झाली, L म्हणजे सेकंड ऑर्बिट, M म्हणजे थर्ड आणि N म्हणजे 4. मग K फर्स्ट ऑर्बिट म्हणजे N म्हणजे ऑर्बिट नंबर, N म्हणजे ऑर्बिटचा नंबर, त्या कक्षेचा क्रमांक. 2 गुणिले 1चा स्क्वेअर किती झाले, 2. पुन्हा हे 2 गुणिले 2चा स्क्वेअर किती झाले, 2, 8, 18 आणि 32. मग अशा रेंजमध्ये इकडे काय करतील, इलेक्ट्रॉन सामावून घेतले जातील त्या त्या कक्षेमध्ये. ठीक आहे. मग हे दिलं नील्स बोहरनी ॲटॉमिक मॉडेल की जे आत्ता सगळ्यात जास्त तेव्हा एक्सेप्ट केलेलं सगळ्यात जास्त हे मॉडेल होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. नील्स बोहरच्या नंतर जेम्स चॅडविक नावाचा एक सायंटिस्ट आला आणि त्या जेम्स चॅडविकनी या न्यूट्रॉनचा शोध लावला. कशाचा शोध लावला, न्यूट्रॉनचा. लक्षात ठेवायचं हा, हे मॉडेल तुम्हाला बेसिक सायंटिस्ट जास्त विचारतात, हे लक्षात ठेवायचं. न्यूट्रॉनचा शोध लावला आणि त्याच्यानंतर जे काही हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, कोणते कोणते आहेत, हे प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. यांचा शोध कोणी कोणी लावला बघा. प्रोटॉनचा काय म्हणायचं, न्यूक्लियसमध्ये रुदरफोर्ड लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कारण गोल्डस्टेन कॅनल रेजसाठी येतो. पुढे आहे न्यूट्रॉन कोण, जेम्स चॅडविक. प्रोटॉन झालं. इलेक्ट्रॉन कोण, सगळ्यात पहिला जे थॉम्सन. नंतर पॉझिट्रॉन एक आहे. तर पॉझिट्रॉनचा शोध कोणी लावला माहिती आहे का, कार्ल अँडरसन नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यांनी लावला. आता याच्या तुम्हाला ज्या काही चार्ज व्हॅल्यू आहेत किंवा ज्या काही मास व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या तुम्हाला नोट्समध्ये चार्टच्या फॉर्ममध्ये मी दिलेल्या आहेत. ठीक आहे, मिळतील तुम्हाला त्या. सो डोंट वरी. हे झालं नील्स बोहरचं ॲटॉमिक मॉडेल. त्यांनी हे व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचे काही टर्म्स आहेत. टर्म्स समजणंसुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली टर्म कोणती आहे, काही राहिलं आहे का, नाही आहे, बरोबर. अरे एनर्जी लेवल राहिली ना. एनर्जी लेवल तुम्हाला मी दिली आहे याच्यामध्ये, तरीसुद्धा लिहून घ्या. फर्स्टमध्ये जी असते ना, फर्स्ट ऑर्बिटमध्ये ती असते -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. सेकंडमध्ये जी असते ती सेकंडमध्ये असते -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि थर्डमध्ये असते -1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट. या एनर्जी लेवल लक्षात ठेवायच्या. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलेला होता की इलेक्ट्रॉनच्या थर्ड ऑर्बिटची एनर्जी लेवल किती असते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यावरती फॅक्च्युअल डाटा जास्त विचारतात. ह्या एनर्जी लेवल दिलेल्या नाही आहेत मला, 11वीच्या बुकमध्ये पण नाही कुठे दिसल्या. ठीक आहे, सो मग या लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊयात ॲटॉमिक नंबर.
ॲटॉमिक नंबर काय असतो, ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतो आपण सब ॲटॉमिक पार्टिकल पाहिले, कोणते कोणते आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनची जी मास व्हॅल्यू असते ना ती खूपच कमी असते, म्हणजे निग्लिजिबलच असते, म्हणून आपण ती कन्सिडरच करत नाही. मग ॲटॉमिक नंबर म्हणजे आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक. कोणता आहे अणुक्रमांक, अणुक्रमांक नंबर ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर, अणुक्रमांक. ॲटॉमिक मास म्हणजे काय, ॲटॉमिक मास काय आहे म्हणजेच अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक काय आहे, अणुवस्तुमानांक प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची संख्या. इलेक्ट्रॉन का नाही, कारण खूपच कमी असते मास व्हॅल्यू, ठीक आहे, म्हणून आपण ती कन्सिडर नाही करत, म्हणून आपण काय म्हणालो, ॲटॉमिक मास प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. त्याच्यानंतर पुढे हे दोन झाले, ठीक आहे. व्हॅलेन्सी म्हणजे काय, व्हॅलेन्सी म्हणजे काय, आपल्याला आपण एलिमेंट पाहिले आहे पिरियडिक टेबलमध्ये, हे सगळं आपल्याला येईल, आपण तिकडे हे बघतो. म्हणजे हा एक आहे न्यूक्लियस आहे, हे आहेत ऑर्बिट आपले, ठीक आहे. आपण हे बघितलं ना की किती किती एका शेलमध्ये किती किती हवेत, पण एखाद्या ॲटमची जी आउटर मोस्ट शेल असते ना त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन हवेत, 2 किंवा 8 हवेत, तेव्हा आपण काय म्हणतो, ती स्टेबल आहे. पण जर का ती स्टेबल नसेल तर तो ॲटम जेवढ्या इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो किंवा जेवढे इलेक्ट्रॉन दुसऱ्यासोबत वाटून घेतो. फॉर एक्झाम्पल बघूयात आपण, हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. मग हायड्रोजन स्टेबल आहे का, नाही आहे, अनस्टेबल आहे का, कारण स्टेबल होण्यासाठी 2 पाहिजेत, पहिल्या ह्याच्यामध्ये 2 पाहिजेत, मग आहेत का, नाही आहेत. मग हा काय करतो, दुसऱ्या हायड्रोजनसोबत एकत्र येतो, दुसऱ्या हायड्रोजनसोबत एक आला आणि काय केला, शेअर केला, म्हणजे फिरत फिरत याचं काय झालं, पूर्ण झाली. मग हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती, 1 झाली का, कारण त्याला 1 इलेक्ट्रॉन शेअर करावा लागतोय, ठीक आहे, किंवा 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागतोय, ठीक आहे. म्हणजे जेवढे, म्हणजेच थोडक्यात काय तर संयोग पावण्याची क्षमता, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्सी असं म्हणतो, किंवा जेवढे इलेक्ट्रॉन देतोय किंवा जेवढे घेतोय ती त्याची काय असते, व्हॅलेन्सी असते, ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोणता, आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे मराठीमध्ये आपण यांना काय म्हणतो, आठवत नाही आहे, मी देते हां तुम्हाला ते नोट्समध्ये. आयसोटोप्सना आपण काय म्हणतो थोडक्यात बघा हां. आयसोटोप्स म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर AN म्हणजे ॲटॉमिक नंबर काय असतो, सेम, ॲटॉमिक नंबर सेम, आणि ॲटॉमिक मास जे आहे ना अणुवस्तुमानांक ते काय असतं, वेगळं असतं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जसं की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 1 1 आणि इकडे वस्तुमान 1, याचं 2, याचं 3, ठीक आहे. मग हे काय झाले, हायड्रोजनचे आयसोटोप्स झाले. मग ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, प्रोटियम. ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे त्याला आपण म्हणतो ड्यूटेरियम. ज्याचा 3 आहे त्याला आपण म्हणतो ट्रिटियम. हे क्लिअर इथंपर्यंत, ठीक आहे. हे झाले हायड्रोजनचे आयसोटोप्स. आता या आयसोटोप्सचे युजेस काय काय असतात. हायड्रोजनचे आयसोटोप आपण कुठे कुठे वापरतो तर बघा, न्यूक्लिअर फ्युजनमध्ये वापरतो, अजून काय, D2O H2O नाही रे, D2O म्हणजे जड पाणी तयार करण्यासाठी आहे, बरोबर. त्यानंतर हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यासाठी, ठीक आहे. अशा पद्धतीचे काही यांचे युजेस आहेत. अजून आयसोटोप्स आपण कोणाचे सांगू शकतो, कार्बनचे सांगू शकतो. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. कार्बन 14चा वापर आपण कुठे कुठे करतो, प्रश्न खूपदा आला आहे कार्बन 14वरती, आपण ते बघणार आहोत सगळं, कार्बन कंपाऊंड वगैरे पाहताना ते सगळं घेणार आहोत. मग कार्बन हे जे 12 आहे, कार्बन 13, कार्बन 14, त्यांचा यूज कुठे कुठे केला जातो, त्यांचा वापर केला जातो नाही का, ते जीवाश्मांचं वय वगैरे मोजणं, कार्बन डेटिंग वगैरे जे आहे ना तिकडे केला जातो त्यांचा यूज, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून दुसरे एक्झाम्पल सांगायचे झाले तर आयोडीनचे आहेत, बरोबर आहे, युरेनियमचे आहेत. त्यानंतर यांच्या वेगळे यांचे युजेस आहेत, जसं की बघा कोबाल्ट 60चा यूज आपण कुठे करतो, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये करतो. त्यानंतर दुसरा आहे आयोडीनचा यूज, आयोडीन 131चा यूज आपण करतो
आयोडीन 131चा यूज करतो आपण गॉइटर ट्रीटमेंटमध्ये. आणि त्यानंतर आयोडीन 135 जे आहे त्या 135चा यूज आपण करतो अणुभट्टीमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने बरेच आयसोटोप्स असतात, जसे की फॉस्फरसचे आयसोटोप्स आहेत ज्यांचा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, कॅन्सरच्या डायग्नोसिसमध्ये सुद्धा यूज केला जातो. त्यानंतर युरेनियम आहे की युरेनियम 238 जे आहे, ठीक आहे, युरेनियम याचा यूज कुठे केला जातो, पुन्हा अणुभट्टी, हायड्रोजन बॉम्ब किंवा नाही का याच्यामध्ये काही एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन्समध्ये वगैरे त्यांचा यूज केला जातो. हे झालं सगळं कोणाचं, आयसोटोप्सचं. आयसोटोप्स सांगितलं ना, ॲटॉमिक नंबर सेम, ॲटॉमिक मास डिफरंट, की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम, रासायनिक गुणधर्म सारखे आणि भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, डिफरंट. क्लिअर इथंपर्यंत? अशाच पद्धतीने अजून काय असतात, आयसोबार्स असतात. कोण असतात, आयसोबार्सचं काय, आयसोटोपमध्ये ॲटॉमिक नंबर सेम होता, आयसोबार्समध्ये ॲटॉमिक नंबर वेगळा असतो, ॲटॉमिक नंबर वेगळा आणि ॲटॉमिक मास सेम असतं. क्लिअर? हे एक्झाम्पल तुम्हाला सगळे मी व्यवस्थितपणे तुमच्या नोट्समध्ये दिलेले आहेत, सो तुम्हाला ते मिळेल, काळजी नका करू, ते थोडंसं सुरू आहे वर्क त्याच्यावरती, ते मिळेल तुम्हाला. हे झालं आजचा आपला पार्ट कोणतावाला, ज्याच्यामध्ये आपण सगळं काही ॲटॉमिक स्ट्रक्चर जे होतं ते ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण इकडे अभ्यासलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅम SPDF ऑर्बिटल ते राहिलं नाही का, ज्याला आपण उपकक्षा असं म्हणतो, ते पण आपण पाहणार आहोत, पण पिरियॉडिक टेबलच्या वेळी. ठीक आहे, आत्ता इथे नाही. सो हे ॲटॉमिक स्ट्रक्चर बेसिक होतं, ज्याच्यामध्ये आपण फार डिटेलमध्ये गेलेलो आहे. तुम्हाला 11वीचं बुक वाचायची गरज नाही आहे, 9वीचं करा व्यवस्थितपणे, आणि ज्या काही नोट्स इथे लेक्चरमध्ये तुम्ही बनवताय ना त्या व्यवस्थित रीड करा. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन, ज्याच्यामध्ये आपण त्याचं वेव्ह नेचरसुद्धा पाहिलं. वेव्ह नेचरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा एखादा पार्टिकल प्रोपॅगेट होत असतो एखाद्या मीडियममधून, तेव्हा तो अल्टरनेट मॅग्नेटिक फील्ड, अल्टरनेट इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो आहे, बरोबर. मग ती जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि त्यानंतर दुसरी की ज्यामध्ये ओव्हरऑल वेव्हचं जे प्रोपॅगेशन आहे, हे तिन्ही एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात आहे, बरोबर. पुढे जाऊन आपण पार्टिकल नेचर अभ्यासलं, बरोबर आहे. म्हणजे जी वेव्ह येते त्या वेव्ह अनेक पार्टिकल घेऊन येते, ठीक आहे, ज्यांना आपण फोटॉन असं म्हटलं. मग का अभ्यासलं पार्टिकल नेचर आपण, कारण काही टर्म्स अशा होत्या, काही कॉन्सेप्ट्स अशा होत्या ज्या आपण वेव्ह नेचरच्या नुसार अभ्यासू नाही शकलो किंवा एक्सप्लेन नाही करू शकलो, म्हणून आपण पार्टिकल नेचर गेलो. मग त्या कोणत्या कॉन्सेप्ट होत्या, ब्लॅक बॉडी रॅडिएशन होतं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता, आणि ॲटॉमिक स्पेक्ट्रम होतं. ब्लॅक बॉडी रॅडिएशन कळाले, शब्द कठीण आहे पण अतिशय सोपं आहे. रॅडिएशन म्हटल्यावर काय आलं, इमिशन आलं आणि ॲब्सॉर्प्शन आलं. इमिशनमध्ये काय म्हटलं, सॉलिडला हिट केलं, पार्टिकल काय करतील, एनर्जी बाहेर टाकतील रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये, जसं की मी ते नेटचं एक्झाम्पल सांगितलं. ॲब्सॉर्ब करतील म्हणजे एखादं हे आहे नाही का, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर लाईट टाकला, तो काय करेल, काही ॲब्सॉर्ब करेल, काही इमिट करेल. मग काही का, कारण तो इम्परफेक्ट ॲब्सॉर्बंट असतो लाईटचा, ठीक आहे. म्हणजे आणि जर जे झालं ब्लॅक बॉडी रॅडिएशन, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिला आईन्स्टाईननी आहे, बरोबर. आईन्स्टाईननी काय सांगितलं की नाही, एखादे रेज जे येत आहेत ते कोणत्या स्वरूपात येतात, खूप सारे पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये येतात, आणि ते पार्टिकल एखाद्या मेटलवरती आदळले तर ते इलेक्ट्रॉनला ती एनर्जी मिळाल्यावर इलेक्ट्रॉन काय होतील, फ्री होतील, एनर्जी इमिट करतील आहे, बरोबर. एनर्जी जास्त झाली की त्यांना ते कोणती एनर्जी टाकतील, कायनेटिक एनर्जी पण त्यांना मिळेल. हे सगळं होतं आपलं आजचं. आणि त्यानंतर याच्याच बेसिसवरती आपण बघितलं बोहर्सनी दिलेला ॲटॉमिक मॉडेल, आणि त्यानंतर ॲटमशी रिलेटेड काही टर्म्स आपण बघितल्या, ज्या तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये फॅक्च्युअल डाटा आहे तो इथे एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, तो तुमचा फक्त वाचून पण होऊ शकतो, जो पाठांतराचा डाटा आहे, ठीक आहे ना, तो तुम्हाला व्यवस्थितपणे तिकडे दिलेला आहे. सो होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलेलं असेल. याच्या पुढचा पार्ट येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.